नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत छोले मसाला. यासाठी मी इथे 200 ग्रॅम छोले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते. त्यानंतर त्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन उकळून घेतले आहे. आता आपण मसाला बनवण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत. यासाठी मी एका कढईत 2 कांदे कापून घेतले आहेत. त्यानंतर आपण त्यात थोडंसं खोबरं किंवा ओलं नारळ ॲड करणार आहोत. यानंतर आपण 2 मोठे टमॅटो कट करून तेही यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आता आपण ते व्यवस्थित 2-3 मिनटासाठी भाजून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं तेल ॲड करा. त्याचप्रमाणे यात अर्धा चमचा जिरे देखील ॲड केले आहे आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी टाकली आहे. तुम्ही यात लसूण आणि अद्रक तेही ॲड करू शकता. आता आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनटासाठी थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचा आहे. यानंतर यात कोथिंबीर घातली आहे. आता हे आपलं वाटणाचा मसाला तयार झाला आहे. याचं आपण वाटण काढून घेऊया. यानंतर फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून त्यामध्ये 2 तेजपत्ता ॲड केला आहे. यानंतर आपण तेलात वाटून घेतलेला मसाला ॲड करणार आहोत. यानंतर अर्धा चमचा मीठ ॲड करा. आता आपण मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत इथे आपण मसाला भाजून घेणार आहे. मसाला छान भाजून झाला की आपण त्यात मसाले ॲड करूया. यामध्ये मी इथे 1 चमचा छोले मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि गरजेनुसार हळद घातली आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्या. यानंतर आपण यात थोडेसे पाणी ॲड करून मसाला भाजून घेणार आहे. त्याचप्रमाणे इथे मी 1 चमचा कसुरी मेथी देखील ॲड केली आहे. आता सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनटं स्लो गॅसवर मसाला शिजवून घ्या. इथे मी ताट पालथे ठेवून मसाला शिजवून घेतला आहे. यानंतर मसाला छान शिजला की आपण त्यात उकडून घेतलेले छोले ॲड करणार आहोत. यानंतर मी इथे अर्धा वाटी छोले स्मॅश करून ॲड केले आहे. यामुळे छोलेची ग्रेव्ही घट्टसर होते. त्यानंतर तुम्हाला हवे तितके पाणी यामध्ये ॲड करा. सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या. यानंतर भाजीला उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि ताट पालथे ठेवून आपण ते 5 ते 7 मिनटासाठी शिजवून घेणार आहोत. पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली छोले मसाला भाजी तयार झाली आहे. आता आपण यात कोथिंबीर ॲड करणार आहोत. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.